पहा मित्र, अतिशय महत्त्वाचा आजचा टॉपिक आहे ते म्हणजे मराठी व्याकरण या विषयावर. तलाठी असो, पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, क वर्ग असो, एवढेच नव्हे MPSCचा कोणताही विद्यार्थी असो, ओके, किंवा स्पर्धेमध्ये कोणीही असो त्यांना मराठी व्याकरण येणं अनिवार्य आहे. किंवा त्या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थी असो, तो 5वी पासून तर असो त्या ठिकाणी MA करण्यापर्यंत असो, PhD पर्यंत असो, मराठी व्याकरण अतिशय महत्त्वाचं आहे मित्रो. आपण महाराष्ट्रामध्ये असतो, महाराष्ट्रामध्ये असताना मराठी शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्याला येतच नाही, परंतु त्याचं व्याकरण आपण शिकत असतो म्हणून इतक्या अडचणी आपल्याला येत असतात मित्रो. पहा, एक महत्त्वाचा टॉपिक आहे मराठीमध्ये वर्णमालेचे प्रकार. आता वर्णमाला किती आहे हे महत्त्वाचं आहे. वर्णमाला आपण या ठिकाणी बघत असताना वर्णमाला या ठिकाणी 50 वर्णमाला आहेत. वर्णमाला कशाला म्हणावं, वर्ण कशाला म्हणावं. पहिला शब्द आहे वर्ण, ओके. पहिला शब्द आहे वर्ण. आपल्या तोंडातून किंवा आपल्या मुखातून ज्यावेळेस जो ध्वनी बाहेर पडते, काय पडते बाहेर, आपल्या मुखातून ज्यावेळेस ध्वनी बाहेर पडते त्याला वर्ण असे म्हणतात. ओके, एक कन्फर्म झाले. कधी तुम्हाला पोलीस भरतीसाठी प्रश्न पडला, तलाठीसाठी प्रश्न पडला मित्रो, तो महत्त्वाचा आहे. आपल्या मुखातून डॅश बाहेर पडते त्याला काय म्हणतात, तर वर्ण. ज्यावेळेस बाहेर ध्वनी जेव्हा बाहेर पडते त्याला वर्ण असे म्हणतात. एकूण वर्ण किती, आता हा प्रश्न नेमका तुमच्या समोर पडला तर 50 आहे, तर कन्फर्म झालं. पुढे चला. आता बघा, आता हे ध्वनी आहे मित्र, हो, जो आपल्याला दिसतो ध्वनी आहे. आता ह्या ध्वनी ज्यावेळेस कसा होतो, ठराविक क्रमाने ज्यावेळेस हा ध्वनी येत असतो, कसा येतो, ज्यावेळेस ठराविक क्रमाने हा ध्वनी येतो त्यापासून एक नवीन तयार होतो, त्याला म्हणतात शब्द. ओके, काय होते, ठराविक क्रमाने ज्यावेळेस ध्वनी बाहेर येतो त्या शब्द म्हणतात ते. आता हे शब्द उदाहरणामध्ये द ब क आहे. तुमच्या समोर द ब दिसले, हे तुम्हाला काय येतं, हे तुम्हाला काय येतं, वर्णमाला आहे. आता वर्ण तुमच्या समोर दिसत आहे, तर याला जर आपण ज्यावेळेस ठराविक एक शब्द नाही, याला जर आपण काय केलं, बदक केलं, काय केलं, बदक, म्हणजे याला काय तयार झालं, एक ठराविक क्रम दिला. ह्या दिला क्रम, त्या वर्णाला ठराविक क्रम दिला. त्या वर्णाला ज्यावेळेस ठराविक क्रम देत असतो त्याच्यापासून काय होते, शब्द होते. आता हा शब्द मित्र हो, काय, हा ज्यावेळेस शब्द मित्र हो कसा येतो, ज्यावेळेस जास्त म्हणजे त्या शब्दांचं काय होते, त्या म्हणजे जास्त शब्द येऊन ठराविक क्रमाने येऊन त्याचं काय होते, एक वाक्य तयार होते. ओके, ज्यावेळेस अनेक ह्या ठिकाणी शब्द एकत्र असतात त्यांचं वाक्य तयार होते. ज्यावेळेस ह्या वाक्याला काय असते, एक पद्धतीनं अर्थ प्राप्त होतो. काय होते, ह्या वाक्याला ज्यावेळेस अर्थ प्राप्त होतो त्याला काय म्हणतात, ते त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होणाऱ्याला काय म्हणत असतं ते, आता हे व्याकरण म्हणतात ते. ओके, काय म्हणतात. आणि ह्या व्याकरणाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, आपला शास्त्रशुद्ध पद्धतीने. ओके, ज्यावेळेस शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण हे अर्थप्राप्त होणाऱ्या वाक्याचा अभ्यास करत असतो त्याला व्याकरण असे म्हणतात. म्हणजे व्याकरण तुम्हाला कळलं, इथपर्यंतच्या कन्सेप्ट आपल्या पूर्ण झाल्या. सोपं असते, नॉर्मल, असं अवघड काय नसते मित्र. फक्त काय करायचं असते तशी, फक्त काही बाबी आपण लक्षात ठेवायचं असतो. एक जर लक्षात आलं आपला वर्ण, त्याच्यापासून ध्वनी, त्या ध्वनीला ठराविक काय होते, क्रम तयार होतो, शब्द होतो. शब्द ज्यावेळेस जास्त, एकपेक्षा जास्त एखाद्या ओळीमध्ये किंवा वाक्यामध्ये येत असतात ते, त्यावेळेस काय होते, त्याचा वाक्य तयार होते. त्या वाक्याला ज्यावेळेस काय होते, अर्थ प्राप्त होतो. आणि त्या अर्थ प्राप्त होणाऱ्या वाक्यांचा ज्यावेळेस मराठीमध्ये अभ्यास केला जातो, तो कसा, शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास केला जातो, त्याला व्याकरण असे म्हणतात. कन्फर्म झालं इतकं. ओके, पुढे चला पुढे नेक्स्ट. इथं टाईम नाही करायचा वेस्ट. ओके मित्रो, पहा, आता महत्त्वाचं वर्णमाला किती आहे, तर 50 आहे. कन्फर्म झालं. आता याचे प्रकार किती, कधी तुम्हाला प्रश्न पडला वर्णाचे प्रकार किती, तर वर्णमालेचे किंवा वर्णाचे प्रकार सांगितले मित्रो, येथे 3 पडतात. किती आहेत, 3 प्रकार आहेत. प्रकार 3 पडतात. वर्णमाला 50 आहे, प्रकार 3 आहेत. आता पहिला प्रकार आहे तरी वर्णमालेमध्ये स्वर. ओके, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजने. आपण काय करत आहोत हे लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आपण काय शिकत आहोत, वर्णमाला म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजने. किती, 50 घटकांचा अभ्यास, म्हणजे 50 वर्णमालेचा अभ्यास बारकाईने करायचा आहे मित्र. व्हिडिओला स्किप करायचं नाही, लक्षात ठेवा. कारण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा
इथंच 10 मिनटं पाहून घ्या. आता स्वरांचे प्रकार किती? स्वरांचे पुन्हा 3 प्रकार पडतात, ते पुढे सांगणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रो. स्वरादी किती आहेत? स्वरादी या ठिकाणी किती? आणि व्यंजनाचे प्रकार 5 पडतात. ते प्रकार समजणं महत्त्वाचं आहे मित्र. जोपर्यंत प्रकार त्याचे समजणार नाही तर तोपर्यंत बारकाईने अभ्यास करता येत नाही आपल्याला. कारण महत्त्वाचं काय मित्र, स्वरांचे प्रकार किती? 3 आहेत. कधी परीक्षेमध्ये पडू शकतात. ते परीक्षे दृष्टिकोनातून सर्व सांगणं आमचं कर्तव्य आहे मित्र. स्वरादी किती आहेत? 2 आहेत मित्र. मी प्रकार नाही सांगितले, स्वरादी 2 सांगितले, हे लक्षात ठेवा. स्वरांचे प्रकार 3 सांगितले, स्वरादी 2 सांगितले आणि तशी काय या ठिकाणी तुम्हाला दिसतो व्यंजनाचे प्रकार सांगितले 5 पडतात. ते आता कोणते आहे ते 5 शेवटपर्यंत महत्त्वाचं आहे. इथं पाठांतर झालं पाहिजे, घोकम पट्टी करायचं नाही, हसत खेळत शिकायचं आहे आणि आपल्याला एकही मार्क आपला चुकला नाही पाहिजे. स्वरांचे प्रकार 3 सांगितले. पहिला स्वर आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त. ओके, विषय संपला. किती आहेत? 1 2 3. मी किती सांगितले? 3 सांगितले. इथपर्यंत कन्फर्म झालं. आता घाबरायचं नाही, काय नाही, लक्षामध्ये इथपर्यंत संपलं. स्वर किती आहेत? 3. ऱ्हस्व पाठ करा, दीर्घ आणि संयुक्त. ओके, आता त्याच्या अगोदर तुम्हाला माहीत राहणं महत्त्वाचं आहे. कधी परीक्षेमध्ये असं येईल, स्वर म्हणजे काय, नंतर म्हणून नाही सांगलं नाही म्हणून. स्वर म्हणजे काय? आपल्या मुखातून कोणत्याही अवयवाला स्पर्श न करता, बघा बरं, न करता आपल्या मुखातून कोणत्याही अवयवाला स्पर्श न करता जी ध्वनी बाहेर पडली जाते किंवा बाहेर ध्वनी निघते त्याला स्वर असे म्हणतात. उदाहरणामध्ये पाहता याचे प्रकार किती आहेत? 3. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व म्हणजे छोटा असतो अ, नंतर छोटा उ, नंतर या ठिकाणी छोटी ई दिसतो ना खाली, नंतर एक आहे या ठिकाणी ऋषीचा आणि या ठिकाणी रू, कळपतीचा रू. एकूण किती पडाले बघा, एकूण किती आहेत? एकूण आहेत 5. पुन्हा म्हणायचं नाही. आता 5 का लिहिले लक्ष घ्या. आता हे दीर्घ स्वर. दीर्घ स्वर आहे मोठा आ, मोठा ई आणि मोठा उ. संपला कार्यक्रम. किती आहेत? 3. नंतर बोलायचं नाही. ओके, संयुक्त स्वर. संयुक्त आहे एडक्याचा, ऐरोनीचा, ओवाजवालाचा आणि औषधीचा. ओके, आता पुढे पहा. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, या पद्धतीने येत आहे बॅट, कॅट, सॅट, मॅट. आता तुम्हाला सांगतो मी, स्वर समजले. ओके, स्वर कन्फर्म झाले. आता याचे प्रकार किती आहेत? 3. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. पुन्हा नाही, लक्षामध्ये अ, आ, ई, उ, ऋ. आता आपण बघा, ज्यावेळेस मी स्वरांची वाक्य सांगितली, आता पहा, अ, आ, ई, उ. ज्यावेळेस म्हणत असताना आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श नव्हता. अवयव माहीत आहे ना तुम्हाला, मुखामध्ये दात असते, जीभ असते, कंठ असते, तालू असते, टाळू, लक्षामध्ये प्रत्येक असते. याच्या अवयवातील कुठेही स्पर्श न होता ध्वनी बाहेर फेकली जाते, त्याला स्वर असे म्हणतात. ओके, समजलं ना? आणि हेच आहे इथं. ओके, किती आहेत मापायचे आपल्याला? किती आहेत मापायचे? ओके, आता बघा हे ठिकाणी 5 आणि 3 8. 8 आणि 4 किती वाले? 8 आणि 4 12 आणि 12 आणि हे 2. ओके, 14. म्हणजे स्वर किती आहेत आता? 14 आहेत. बघा, पॉईंटवर या. स्वर किती आहेत? 14 आहेत. आपला किती स्वरांचा अभ्यास करायचा आहे? 50. झाले किती आतापर्यंत? 14. बाकीचे बाकी आहेत बरं का. हां, बाकी 36 बाकी आहेत, ते पाहायचे मित्र. आता मित्र, स्वरादी 2. स्वरादी अम आणि आहा. अम आणि आहा. स्वरादीचे प्रकार नाही तर स्वरादीचे 2च आहेत. स्वरादी अम आणि आहा. स्वरादी म्हणजे काय? वाक्य पहा, वाक्याचा अर्थ बघा. स्वरादी स्वराच्या आधी येत असतो. ओके, स्वराच्या आधी येत असतो, त्याला स्वरादी म्हणतात. विषय संपला. 2 आहेत. ओके, प्रश्न कसा पडतो ते पहा. प्रश्न याच्यावर अनेक पडतात. हे किती आहेत? 14 प्रश्न तयार करतो. 14 प्रश्न तयार करू शकता. आणि लक्षामध्ये 14 जरी प्रश्न पडले तरी एकही प्रश्न तुमचा पोलीस भरतीसाठी चुकला नाही पाहिजे ते. आणि लक्षामध्ये. ओके, आलं? ठीक आहे, पुढे पहा. आता व्यंजने. व्यंजनाचे प्रकार 5 आहेत मित्र. हो, आता व्यंजने किती आहेत मी सांगितलं नाही. आता लक्षात ठेवायचं, स्वरादी किती आहेत? 2 आहेत. ओके, झाले किती? 16 झाले. बाकीचे किती आहेत मग आता? 34.
लक्ष घ्या किती आहे इथं 34 आहे इथं 34 अधिक 2 अधिक 14 मिळून होतात 50. आपलं मराठी आहे गणित चालना पण 50 होतात ते. ओके आता याचे प्रकार 5 आहेत मित्रो. आता मी थोडंसं रफ करून टाकतो इकडचा भाग. तोच आहे व्यंजने. व्यंजने आणि लक्षामध्ये व्यंजनेचे प्रकार 5 आहेत. मी थोडंसं असं या ठिकाणी घेतो 1 ओके 2 3 4 5 ओके. मी सांगितले व्यंजनाचे प्रकार 5. ओके मागे जायचं नाही पुढे चला. आता याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने. ओके पहिला प्रकार कोणता आहे स्पर्श व्यंजनाचा पहिला प्रकार आहे. नंतरचा प्रकार आहे अर्धस्वर. लक्षात घ्या दुसरा प्रकार आहे अर्धस्वर. तिसरा आहे उष्मे. चौथा आहे महाप्राण. पाचवा आहे स्वातंत्र्य. बघा विषय संपला मित्रांनो. पोलीस भरतीवाले बघा लक्ष द्या विषय संपला. स्पर्श व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण आणि स्वातंत्र्य लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये 34 भागांचा आपण अभ्यास करणार आहोत. 50 भागांचा अभ्यास करणार आहोत. आता याच्यामधले आपले 14 15 16 झाले तर बाकीचे आहेत 34 अभ्यास स्पर्श व्यंजने. आता इथं महत्त्वाचं आहे स्पर्शव्यंजनाचे प्रकार किती तर स्पर्शव्यंजनाचे 3 प्रकार पडतात. प्रकार 3 पडतात. मी स्पर्शव्यंजन सांगितलं नाही प्रकार सांगितले. 3 प्रकार लक्षात ठेवा. स्पर्शव्यंजनाचे 3 प्रकार पडतात ते लक्षामध्ये. आता 3 प्रकार कोणते लक्षात ठेवायचं. पोलीस भरतीसाठी हमखास प्रश्न या ठिकाणी येत असतो. पहिला असतो मृदू. मृदू व्यंजन मृदू ओके. नंतर असतो कठोर आणि तिसरा असतो अनुनासिके. ओके अनुनासिके महत्त्वाचं आहे मित्रो. आता कठोरमध्ये कठोर मृदू आणि अनुनासिक याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं. मृदूचं ओके कठोरचं अनुनासिकाचं. अनुनासिके कशाला म्हणतात आपल्या नाकावाटे ज्यावेळेस ध्वनी निघत असतो किंवा आवाज निघत असतो त्याला अनुनासिक म्हणतात. सोपं आहे आपल्या नाकावाटे. कठोर म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस त्या शब्दांचा उच्चार करत असताना थोडंसं अडचण जाते कठोरपणा जातो असतो. आणि मृदू म्हणजे कितीही मोठ्याने बोला कितीही मोठ्याने ते ध्वनी बाहेर काढा त्याचा आवाज स्लो होत असतो त्याला मृदू म्हणतात. विषय संपला पुढे चला. ओके आता मृदूमध्ये बघा लक्षात ठेवायचं क च ट त प दिसतो खाली कचट तप. ओके आता कचट तप हा एक विषय मांडायचा. कशामध्ये मांडला विषय मी हा कठोर मृदूमध्ये. आता कठोरमध्ये काय ग ज ड गजड दब. गजडदब. ओके आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये महत्त्व आहे. आवड का नाही 2 आपण गट पाडून घेतले. आधी काय केले याचा एक गट पाडला याचा एक गट पाडला. ओके संपला. दोघांचे गट पाडायचे. आता अनुनासिक पुन्हा पानावर अनुनासिक इथं पाहू शकता. याच्यामध्ये येते अनुनासिक त्र सुरुवातीला. ओके नंतर वाङ्मयाचा न. ओके आणि तिसऱ्या नंबरला आहे न बाणाचा न आणि येतं न नळाचा न शेवटी म मगरीचा म. दिसतो ना खाली 1 2 3 4 शेवटी म मगरीचा म दिसत नाही. ओके दिसतो खाली म मगरीचा म अशा पद्धतीनं. ओके आता हे झाले 5. क च क क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. बघा संपला विषय संपला. आधी आपण काय केले गट पाडून घेतले. कोणता कचटतप गजडदपचे म्हणजे मृदूचे 5 आणि कठोरचे 5. त्याच्यानंतर बाकी संपूर्ण आपल्याला लिहा बनलं. सोपं झालं. काही स्ट्रिक असतं गणितामध्ये सॉरी मराठीमध्ये पहा.
आता हे ज्यावेळेस आपण वाचन केले किंवा सर्व झालं हे 5-5चे गट म्हणजे 5-5 25. आता मला सांगायचं आहे किती प्रकार आहेत स्पर्श म्हणजे किती स्पर्श व्यंजने किती आहेत तर 25 या ठिकाणी स्पर्श व्यंजने आहेत. कधी तुम्हाला प्रश्न आला कधी प्रश्न पडला मित्र हो खालीलपैकी स्पर्श व्यंजने किती 25 30 14 34 असा प्रश्न येऊ शकतो. तर त्या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं आहे 25. आलं लक्षामध्ये. आता अनुनासिकाचे प्रकार किती किंवा अनुनासिक किती आहेत अनुनासिके 5 आहेत या ठिकाणी पाहू शकता. कठोरचे या ठिकाणी 10 आहेत आणि मृदूचे 10 आहेत. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं 10 10 20 आणि 5 25 स्पर्श व्यंजने आहेत. ओके पुढे चला. अर्धस्वर. आता अर्धस्वर कशाला म्हणा ज्या ठिकाणी अर्ध असते त्याला अर्धस्वर म्हणतात. ए ल व हे तुम्हाला दिसतात किती आहेत 4 अर्धस्वर आहेत. याचे प्रकार नसतात. ओके उष्मे. उष्मेमध्ये ज्या वेळेस काय असते स स आणि श 3 उष्मे असतात. सोपा संपलं. ज्या उष्मे कशाला म्हणावं आपल्या स असं म्हणत असताना ज्या ठिकाणी आपल्या मुखातून कशी उष्ण किंवा गरम अशी हवा बाहेर निघत असते ध्वनी बाहेर निघत असतो त्याला उष्मा असे म्हणतात. ओके नेक्स्ट बघा महाप्राण. महाप्राण जसा आपल्या आत्म्यातून प्राण गेल्यासारखा वाटतो ज्या ध्वनीचा उच्चार करत असताना प्राण गेल्यासारखं वाटतो तेव्हा महाप्राण म्हणतात. म्हणजे ह उच्चार करा ह फार आहे. आता शेवटी पहा स्वातंत्र्य शेवटी बाळ असतो. हा जो आहे तो स्वतंत्र असतो. अशा पद्धतीनं पाहू शकता. या ठिकाणचे किती उच्चार या ठिकाणचे 3 या ठिकाणचा 1 या ठिकाणचा 1 म्हणजे स्वातंत्र्य 1 महाप्राण 1 आणि उष्मे 3 अर्धस्वर 4 आणि हे 25 आणि 4 या ठिकाणी बघू शकता तुम्ही कितीवाले एकूण बेरीज केली असती 34. ओके ह्या ठिकाणचे 34 त्या ठिकाणचे 16 आणि लक्षामध्ये म्हणजे व्हायला किती आतापर्यंत 50. ओके अशा पद्धतीनं वर्णमाला संपूर्ण आपण ह्या ठिकाणी पाहिलो. पाठ करायची नाही घोकमपट्टी करायची नाही. एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहिलं आहे मित्र हो. चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या कारण की जेणेकरून याच्या नंतरचे व्हिडिओ अशाच पद्धतीने इंटरेस्टिंग आणि मजेशीर असतील मित्र. इतकं निश्चित आहे. ठीक आहे धन्यवाद.